सारखी तिचा विवाह झाला, 7 मुलं झाली, ती अनुसरली म्हणजे संन्यास घेतला, भगवंताच्या चरणी अनुसरली आणि तिने 7 मुलं दत्त भगवंताला समर्पित केले. ते मुलं संन्यास घेतले. इथं कोणी आहे का अशी माता स्वतःही संन्यास गेले, मुलं नाही आश्रमात सोडेल? आहे का नाही? नाही. ओय लाडक्या बहिणींनो, जागेत का? झोपली नाही ना कोणी? तर मदलसा मातेने काय केलं पहा, स्वतः तर संन्यास घेतलाच, परंतु 7 मुलं संन्यास दिली. त्या 7 मुलांना काय माऊली असेल बघा, त्या माऊलीचं काय पुण्य असेल. त्या माऊलीने काय केलं, त्या मुलांना कसे संस्कार दिले की त्यांनी संन्यास घेतला. त्या मुलाला लहान असताना पाळण्यात टाकलं, पाळण्याची दोरी ओढायला लागली आणि काय म्हणते ती माता, हा देह नाशिवंता मलमूत्राचा माझा, हा देह नाशिवंता हा देह नाशिवंत. ती माऊली अत्यंत विद्वान होती, ज्ञानी होती, म्हणून तिने अशा ओव्या गायल्या. त्या लहान बाळापाशी ओव्या काय गायल्या, बाळा हा देह नाशिवंत आहे बेटा, हा सडणारा, विटणारा, कुजणारा, फाटणारा हा नाशिवंत देह आहे. या देहाच्या मोहामध्ये तू पडू नकोस बाळा. तू काय कर, तू भगवंताला शरण जा आणि मोक्ष प्राप्ती करून घे. आणि म्हणून पाळण्यामध्ये त्या बाळाला संस्कार दिले त्या मातेने, आणि म्हणून ते लहान मुलं मोठे झाली आणि संन्यास घेतली. आता आपण कसे संस्कार देतो सांगा? रडू नको बाळा, आम्ही तुला मोबाईल